Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा पार पडते। या सभेला संकल्प सभा असं महायुतीकडून नाव देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास या कोल्हापुरातल्या तपोवन मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत, कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आजची ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने कोल्हापूरकर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक या सभेला उपस्थित राहतील असा अंदाज महायुतीच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे। आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूण या सभेची तयारी गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आजच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय भाष्य करतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कोल्हापुराची लढाई ही महाविकास आघाडीसाठी सुद्धा प्रतिष्ठेची आहे। कारण शाहू महाराज या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करतात, तर दुसरीकडे महायुतीकडून संजय मंडलिक यांची उमेदवारी आहे। त्यामुळे आजची सभा निश्चितच टर्निंग पॉइंट असेल असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आजच्या या सभेतून नरेंद्र मोदी नेमकी कुणावरती टीका करतात, कुणाला नेमकं लक्ष करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, कोल्हापूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.